मी अय्यब कुरेशी आपल्यासमोर दुःख वडील माझ्या मुलांचे खून प्रकरणात उभा आहे. मी ध्रुवे नवी मुंबई इथून बोलत आहे. 30/10/2023 रोजी माझ्या मुलांची हत्या करण्यात आली. परवेज कुरेशी 21 वर्षाचा मुलगा होता. कठोरपणाने मारून हत्या करून पाण्यात फेकण्यात आले. घटनास्थळी हायको MIDC हड्डी तलाव या ठिकाणी पाण्यात आढळून आला. तरी या माझ्या मुलांच्या खून प्रकरणात आतापर्यंत मला न्याय मिळाला नाही. मी प्रत्येक ठिकाणी पत्र देऊन मला 2 वर्ष 4 महिने झाले, पण आतापर्यंत कुठलाही न्याय मिळाला नाही. न्यायापासून मी एकदम वंचित आहे. मला आतापर्यंत न्याय मिळाला नाही आणि न्याय सर्वांचा अधिकार आहे. माझा मुलगा गेला, माझ्या मुलांच्या खून प्रकरणात मला न्याय मिळावा, त्यामुळे आज मी आपल्यासमोर उभा आहे. मी प्रत्येक ठिकाणी पत्र दिलं, मुख्यमंत्रीला पत्र दिलं, त्यानंतर मी गृह विभागाला पत्र दिलं, पोलीस आयुक्तांना पत्र दिलं, मी सर्वांना पत्र दिलं, पण आत्तापर्यंत कुठेही मला न्याय मिळाला. माझ्या मुलांचे खून प्रकरणात प्रवेश यामध्ये गुंडे, डॉक्टर, पोलीस, राजकीय सर्व संगमत करून काम खून करण्यात आला. यामध्ये पोलीस प्रशासन अजिबात लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. माझ्या मुलांचं खून प्रकरण दबवण्याचा प्रयत्न करतात. तर मी आपल्यासोबत न्यायाची अपेक्षा करून उभा आहे की मला न्याय मिळावा, माझ्या मुलांना न्याय मिळावा, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा. त्यामुळं मी आपल्याला विनंती करतो, धन्यवाद होतो की मला माझ्या मुलांच्या खून प्रकरणात न्याय मिळावा आणि त्याचा पुन्हा तपास व्हावा. माझ्या मुलांचे खून प्रकरणात आरोपीला वाचवणारा कोण, डॉक्टरला सोबत घेणारा कोण, पोलिसांना सोबत घेणारा कोण आहे व गुन्हेगारांना वाचवणार, त्याचा पुन्हा तपास झाला पाहिजे आणि माझ्या मुलांच्या खून प्रकरणात मला न्याय मिळाला पाहिजे. मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिक्शे के अंदर बॉडी गिरी, नकल जो रिक्शे को यहाँ से ऐसे लेके गए, नकलते रिक्शा मयूर भाई का रिक्शा कैसा है? हाँ तो सुनो ना, देखे कैसे गए पकड़ में लगे. यहाँ रिक्शा खड़े करने के बाद में उन्होंने उसके अंदर से बॉडी निकाल के इधर